काय झालं पोट्टी हो, कसं काय हारलो रे आपण. लय पैसा फेकला रे म्या, लय पैसा खर्च केला, पाण्यासारखा पैसा खर्च केला. तात्या काही नसते होत, हारलो तर हारलो, पुढच्या वर्षी आपणच जिंकू. तुम्ही फक्त हिंमत हारू नका. पण आपण हारलोच कसं? आपण एवढी मेहनत घेतली, आपण सगळं केलं, लोकांनी आपलं मतदान करून नशीब केलं बरं. होते कधी कधी लोकांची इच्छा नसते नेहमी तेच ते लोक निवडून द्यायची. काय होते, हारलो तर हारलो, पुढच्या वेळेस निवडून येऊ. तात्या तुम्ही सगळ्यात पहिले डोळे उघडा बा. तुम्हाला हे असं अजगरासारखं पडलेलं पाहून आम्हाला काही बरं नाही वाटू राहिलं. तुम्ही कसे हशी खुशीत असलेले चांगले वाटता. हारलो तर हारलो, माय काय म्हणणार तात्या, पुढच्या निवडणुकीत जिंकू ना. आता एवढा वर्ष तुम्ही आपल्या ग्रामपंचायतवर राज्य केलं, बस झालं तात्या. आता एखाद्या नवीन माणसाला संधी भेटू राहिली, भेटू द्या. काय होते, आपण पुढच्या वेळेस जिंकू ना. आपण मेहनत घेऊ ना. आता ठीक आहे, आपली मेहनत वाया गेली, आपण खूप मेहनत घेतली, मला मान्य आहे, पण आपण पुढच्या वेळेस नक्की जिंकू. बाबू शेरा, तर किती राजकारण पाहिलं रे. मला राजकारणात आता 35 वर्ष होऊ राहिले आणि मला उन्हाळ्या पावसाळे पाहिले. तू मला काही हा धीर देण्याचा प्रयत्न करू नको. मी लय राजकारण पाहिलं बाबू, आणि मी काही एका परमाणू खचून जाणारा माणूस नाही. मला काय वाईट वाटू राहिलं माहिती का शेरा, या साहेबरावनं जो उत्मात केला ना, इकून मिरवणूक काढू दे, तिकून मिरवणूक काढू दे, याले भेटू दे, या गल्लीत जाऊ दे, ते मला लय खराब वाटू राहिलं. त्यानं काय झालं माहिती आहे काय झालं असेल तुला काय वाटते? त्यानं आपले लोक फुटले, त्यानं आपला कार्यकर्ता फुटला. मग मला ते नाही पाहिजे. त्याला तर निवडणुकीतून मी हारत नसणार आहे पुढच्या वेळेस. त्याला सरपंच पदावर मी राहू देतो का? शिरा, तू तात्याला असे सल्ले देऊ नको बाबू. तात्याला लय उन्हाळ्या पावसाळे पाहिले, मी तात्याला लय जवळून वय केलाय. तू आता आला आमच्यासोबत. तात्या लय खमक्या माणूस आहे. तात्याने येईल हिंगा दाखवलाच कुठे अजून. आता पाहिजे तात्या काय करते. ग्रामपंचायत काही सुद्याना चालू देते का? आणि त्याची पहिली मीटिंग आहे म्हणते तात्या. आता त्याची मीटिंग होणार आहे उद्या. पुऱ्या गावातले ज्येष्ठ नागरिक, वयस्कर लोक, समजदार लोक येणार आहेत त्या मीटिंगेत. आपल्याला ते मीटिंग होऊ नाही द्यायची बरं. आपल्याला त्या मीटिंगेत काही ना काही तर दांगडो करायचाच, काही ना काही तर राडा करायचाच. उद्या ठेवली का त्याने मीटिंग? अरे त्या मीटिंग कमी का सुद्यानं होऊ देतो का? तिथं माया माणसं पाठवतो मी आणि असे प्रश्न विचारायला लावतो त्या साहेबरावले. त्याला काय उत्तर देता येतील? त्याला काय माहित आहे ग्रामपंचायत कशी चालवायची असते, सरपंच पद कसं सांभाळायचं असते? पाय ना त्याला आता दिसतील उन्हाळे पावसाळे कसे असतात. तर या तात्याच्या नांदी लागू नको म्हणा बाबू. तात्यानं अजून हिंगा दाखवलाच नाही. तात्या आग लावे म्हणता गेले आणि तात्या आग लावे म्हणायला 1 घंटा लागते. त्याच्यामुळे तात्याच्या नांदी नको लागू म्हणा. या खवट्याला एक संधी द्या तात्या. उचलून आणतो त्या साहेबरावले घरून. तुम्ही सांगा फक्त आणू का? बाबू कवट्या, त्या जीव किती, तू बोलतं किती. एवढा गरमागरमीनं काम नसते चालत बाबू. लय दिमागानं खेळा लागते राजकारण. हे तुम्ही पोट्टे सोट्टेले काय तुमचा गरम खून असते, तुम्ही काही बोलता. तसं काही नाही तात्या, गरम खून काही नाही. आमचं कसं होतं, आता आपली सत्ता होती तर आमची मजा होती. आम्ही कुठूनही पैसे कमवू, आमचे घरदार चालत, आम्ही कुठेही जावं, काहीही करू, कोणीच काही म्हणे नाही आम्हाला. आता आम्ही कुठेही गेलो की नाही, लोक आम्हाला चिडवतात राजा, तुम्ही हारले ना. ते सहीनच होत नाही आम्हाला. तुम्ही पोट्टे सोट्ट्या, तुम्हाला चिडवलं तर काय फरक पडू राहिला? मला चिडवते कुणी? मला जाऊ दे गावात, मला कोण काही म्हणू दे फक्त. तिथंच देतो ना बघ मुस्काटात ठेवून. मी मागं पुढे पाहत नाही. मग मी पुढच्या वेळेस निवडून येईन की नाही येईन ते काही घेणं देणं नाही आपल्याला. मग जाऊ द्या, शांत दिमागानं काम घ्या सगळे. आपल्याला काही भांडणात पडायचं नाही. मारामारी करायचं असलं त्या दिवशी आपण मारामारी करू ना. आपण का मागं वाटतो का? पण तात्या, तुम्ही त्याची उद्याची मीटिंग होऊ नका देऊ. बस मला एवढंच म्हणणं आहे. तुम्ही उद्याची मीटिंग त्याची फेल केली की त्या साहेबरावला समजते की तात्या काय माणूस आहे. तात्या तुम्ही सांगा फक्त, उद्या त्याच्या मीटिंगीत जाऊन दांगडो करू का? कोणाला बसू देत नाही मीटिंगीत. तिथं जाऊन झोपतो, कोण येते पाहतो मग. हो तात्या, तुम्ही आदेश द्या फक्त. उद्याच्या मीटिंगीत असाच जाऊन दांगडो करतो ना आम्ही सगळे. लोकांना कोणत्याच मीटिंग द्यावं नाही साहेबरावच्या. मीटिंग म्हटलं की लोकांचं अंग थरथर कापलं पाहिजे. थांबा गडे हो, मला जरा विचार करू द्या. तुम्हाला काय करायचं ते संध्याकाळी सांगतो मी. मला आता थोडंसं झोपू द्या तुम्ही. मला विचार करू द्या. विचार केल्यावर सांगतो मी तुम्हाला उद्या काय करायला लागते. पण मीटिंग तर होऊच देत नाही भाऊ. मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गंबुराने को. का बे बंड्या, तू काय करायला इकडे का? सदैव पाहिलं कधी दारूच पिऊन असतं तू. अरे बंड्या, कसं काय आला अटी? का जिकडे दारू मटण भेटलं, जिकडे पैसे भेटले तिकडे जातं. आमचा प्रचार करायच्या वेळेस आमच्यासोबत, त्याचा प्रचार करायच्या वेळेस त्याच्यासोबत. तो जिंकला तर तिकडे नाचाले. आता कायच्यासाठी आला इथं सांग लवकर. तात्या, मी तुमचाच माणूस आहे. मी त्याच्यासोबत कधी गेलोच नाही. मी फक्त जात होतो आपला शत्रू काय प्लॅनिंग करून राहिला, तो आपल्याबद्दल काय विचार करते ते ऐकायसाठी मी तिकडे जात होतो. आणि आता जे मी दारू पेलो ना, हे तर तुम्ही हारले म्हणून त्या दुःखात पेलो. मला लय खराब वाटू राहिलं तुम्ही हारले तर. मला चांगलं बिलकुल नाही वाटू राहिलं म्हणून मी दारू पेलो आज.
अहो बे लगा डबल ढोलकी आहेस बे तू. इकूनही बोलतं तिकूनही बोलतं. अशानं बंड्या एखाद्या दिवशीला मार खाशीन बरं. आज मग तशीच लसन केलाय. तू फक्त विचार करून बोल जे बोलायचं ते. तात्या तुम्ही शांत व्हा. तुम्ही सांगा फक्त या बंड्याला हाणू का. इथंच कुठतोय सांगा फक्त. थांब न बेले का कवट्या. तुला का मारामारी याले उचलू का आणि त्याला मारू का याच्याशिवाय काही सुचतच नाही गड्या. तुला एखाद्या दिवशी पहिलवान किती झाडतो गड्या मी. थांब तू. मला मारून तुम्ही लोक काय करता. मी हाव तर तुम्हाला तिकडल्या सगळ्या बातम्या भेटला. तुम्हाला कोण सांगते नाही तर. मी तुमचाच माणूस आणला बा. तुम्हाला काहून नाही समजून राहिलं. मी फक्त तिकडे यासाठी जातो की त्याच्या बातम्या आपल्याला समजल्या पाहिजे. त्याचं काय प्लॅनिंग आहे तुम्हाला समजूनच काहून नशीन राहिलं. तात्या मी काय म्हणतो. हा बंड्याला आपला माणूस करू राहिला ना. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपण यालेच उद्या दारू ढुसून चांगली आणि मिटिंगेत पाठवून देऊ. दांगडो करायला लोक मिटिंगच होऊ देऊ नाही ना. अबे हेंबाळे कुठीतून. अबे का थापा. तू एवढ्या वर्षापासून माझ्या संग काम करू राहिला. तुला हे माहित नाही का तात्या कोणाला आपल्या सोफ्यावर बसू देत नाही. तुला का टुंकून येऊन बसला अटी. माफ करावं तात्या. मला लक्षच नव्हतं. तुम्हाला आयडिया सांगायच्या नादात प्लॅन सांगायच्या नादात तरीच बसून गेलो. चालते सध्याचे 50 रुपये द्या ना असतील तर. मला राजा अर्जंट घरी साखर आणायला लागते. साखर नाही घरी बायको वाढवून राहिली. तुम्ही साखर आणून नाही राहिले. साखर आणून नाही राहिले. अर्जंट मला 50 रुपये द्या फक्त आजच्या दिवस. तुम्हाला संध्याकाळीच वापस देतो. बाबू बंड्या तुला आजचं वय पुरा आलो का रे मी. काय अर्जंट पैसे वापस देणं मला माहीत आहे ना. आजपर्यंत म्हणलं का 1 रुपया वापस भेटला नाही आज उडून. तू म्हणतो संध्याकाळीच वापस देतो. काय आले का बंड्या. ठीक आहे बंड्या. तुला 50 नाही 100 रुपये देतो. आणि तुला उद्या ऐकून काय पाहिजे ते खाय. काय पाहिजे ते पे. पण तुला माझं काम करावं लागेल. सर तुम्ही सांगा ना मला फक्त. तुम्ही अजूनही आमचे सरपंचच आहे बापा. तुम्ही जसं म्हणसान तसं करायला तयार आहे मी. तुम्ही सांगा फक्त काय करायला लागते. मी नाही म्हटलं तर माझ्या तोंडावर जोळा आणा. ठीक आहे इकडे. समजलं. मॅ जसं सांगितलं तसंच झालं पाहिजे उद्या. तर तुला सगळं काही भेटीन गळ्या जे मी सांगितलं ते. तुला पैसेही देतो. तुला दारूही देतो. तुला मटनही देतो. पण मॅ जसं सांगितलं तुला तसं करावं लागेल उद्या. काही वांधला नाही ना सरकार. तुम्ही आमचे सरपंच अजूनही आहे बा. तुम्हीच आमच्यासाठी सरपंच राहणार आहे. आम्ही तुमचे उपकार काही विसरणार नाही आहे. मग मी तुमचाच माणूस आहे ना. मी काय सांगू राहिलो. तुम्ही जसं म्हणसान तसं. आता तुम्ही जर सांगितलं उद्या तसंच्या तसंच तिथं होईल. नाही झालं माया तोंडावर जोळा हाना. जोळा हाना जोळा हाना जोळा हाना. काय लावलं या बंड्यानं जोळा हाना. सरपंच तुम्ही आदेश द्या फक्त. तोड काळ जरत करून टाकतो. जोळा हानू हानू. सांगा फक्त मारू का याले. बे कवट्या तुले का काय बे. तुला याला सांगणार शेरा समजून. थापा याला आज संध्याकाळी घेऊन बस. याला समजून सांगळ्या. हा काही ऐकूनच नाही राहिला लागलाय. याले मारू का आणि त्याला उचलू का. याचं काय चालू आहे आता. हा बंड्या आपला माणूस आहे. तू सांगू राहिला ना समजून तो. मी तुमचा तरी तुला समजून नाही राहिला का. आपल्या माणसाला मारता का. याला मारू का करू राहिला. हा सरपंच तुमच्या तोंडातून हे ऐकून मला लय बरं वाटलं बरं. हे बाबू कवट्या द्या माझ्यासाठी 1 गिलास पाणी आण. सरपंच आता पहा फक्त तुम्ही काय करतो मी. पहा ना तुम्ही उद्या पाहत घरी फक्त. या बंड्याची कमाल तर पहा. हा बंड्या कोण आहे काय करू शकते तुम्हाला उद्याच माहीत पडेल फक्त. या बंड्याला तुम्ही आजमावलंच कुठे अजून. तुमच्यासाठी लय कामं केले मी. याच्या पुढे करीन करतच जाईन. या बंड्याची कमाल पहा फक्त तुम्ही उद्या. जर मी नाही केलं उद्या काम मग तोंडावर जोडा हाना तुम्ही सरपंच. तुम्हाला सांगून राहिलो मी. आता मी हे काय दारूच नाही भरू राहिलो. दारू नाही पण मी जास्त. मी उभा राहू शकतो. पण मी बसलो. काहून बसलो की तुम्ही एवढं समजदारीनं सांगू राहिले. समजून थापाले सांगू राहिले. शेराले सांगू राहिले. या कवट्याले सांगू राहिले. मला जबाबदारी दिली मोठी म्हणून मी बसलो. नाही तर मी उभा राहू शकतो माझ्या स्वतःच्या पायावर. मी दारू पेलोच नाही ना आज जास्त. थोडीशी पेलो ती दुःखात पेलो मी. तुमच्या दुःखात पेलो मी. तुम्ही हारले म्हणून मला लय खराब वाटू राहिलं सरपंच. लय खराब वाटू राहिलं. तुम्ही जोपर्यंत होते तोपर्यंत ऐश होती आमची. तुमच्या घरात आम्ही येऊन बसलो. तुमच्या वाड्यावर आम्ही काय आलो. तुमच्या वावरात आम्ही काय आलो. तुमच्या ऑफिसवर आम्ही काय आलो. ग्रामपंचायत कार्यालयात काय आलो. पण आता सरपंच नाही जमू राहिलं म्हणून दारूचा आधार घेतला. अबे बंड्या काही टेन्शन नको घेऊ रे तू. खुर्च्या ह्या बशासाठीच असतात. बस आपला माणूस असले का तू सांगू राहिला ना तुमचा. मग मी काही म्हणणार आहो का तुले. पण एक लक्षात ठेव बाबू बंड्या. मी जे जबाबदारी तोयावर दिली ते पूर्ण झाली पाहिजे. आणि ते जबाबदारी तू पूर्ण करतो की नाही ते पायासाठी मी उद्या थापा आणि कवट्या या दोघाईले तिथं पाठवतो. ग्रामपंचायत कार्यालयात पाठवतो मिटिंगेत. ते तिथं येऊन चुपचाप बसतील. ते काही बोलणार नाहीत. ते फक्त त्यावर लक्ष ठेवतील की तू काम करून राहिला की नाही करून राहिला.
मी काय म्हणतो, अरे यार या कवट्याला राहू दिले का घरी? मारू कस करीन तर ती अजून बसा लागेल. नाही हो तात्या राजा, नाही हो, असं नका करू. तुम्ही जबाबदारी टाकून पहा. आता सुधारलो ना मी. आता तुम्ही समजून सांगितलं मला एवढं, मी नाही करणार तसं. मला पाठवा तुम्ही, माझ्यावर जबाबदारी टाका. हो तात्या टाका, असं नका करू. तुम्ही काळजी नका करू तात्या, पाठवा त्याला, मी सांभाळून घेईन त्याला. तो माझ्यासोबत असल्यावर तो काय करते, माझ्या पुढे जाते का लगेच? तो त्याला पाठवा माझ्या सांगा तुम्ही, मी पाप कसं बरोबर हँडल करतो त्याला. ठीक आहे मंगळे हो, आता हे ठरलं. आता उद्या बंड्या त्याला दिलेली जबाबदारी पूर्ण करीन, आणि थापा आणि आपला कवट्या हे दोघं त्याला पाहतील की तो बरोबर करू राहिला की नाही, दिलेली जबाबदारी पाळ पाडू राहिला की नाही. आणि बाबू शेरा तू माझ्यासोबत राह, आपण जाऊ गावात, आपण लोकायला भेटू. आपल्याला लोकांचे आभार मानणं आपलं काम आहे. आपल्याला ज्यानं मतदान केलं, जे आपल्या पाठीमागं होते, जे आपल्या प्रचारात होते, त्याचे आभार मानणं आपलं काम आहे. लोक म्हणतील का हा हरला, आपण याला मतदान केलं, ते मतदान वाया गेलं सगळं, आपल्याला भेटायलाही नाही आला. तर ते काही आपल्याला तसं करायचं नाही. आपण जाऊ, लोकांचे आभार मानू, आणि पुढच्या वेळेस आम्हाला मतदान करू हे सांगू. आणि त्याची काही अडचणी असतील, त्याचे काही कामं असतील, जे त्याचे कामं झाले नाही ते आपण ऐकून घेऊ, आणि ते आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात मांडू. शेवटी ग्रामसेवक तर आपलाच आहे ना. आपण जे म्हणू ते करावंच लागेल त्याला. या साहेबरावचं काय ऐकते तो? आता साहेबराव नवीन आला, साहेबरावला समजायलाच तर टाईम लागते, 1-2 वर्ष. काय असते ग्रामपंचायत, कामं कशी चालतात, आणि ग्रामपंचायत कायच्यासाठी असते, ग्रामसेवक कायच्यासाठी असते, त्याला नाही समजणार ते. त्या भलत्याचे काम आहेत का ते? आपण ग्रामसेवकामार्फत कामं करून घेऊ शकतो. तुम्ही लोकांचे प्रश्न समजून घ्या फक्त, आणि तुम्ही माझ्यासोबत हा ना. तुम्ही बिलकुल काळजी करू नका, तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही मी. तुमच्या हे चेहऱ्यावरचं जे दिसू राहिलं मला सध्या टेन्शन, जे काळजी दिसू राहिली ते सोडा तुम्ही. मी काही नाराज नाही आहे, मी थकलो जरा, आता फक्त आराम करू राहिलो. तर तुम्ही काही काळजी करू नका, काही टेन्शन घेऊ नका. तर लागा तुम्ही आता कामाले, आपापलं काम करा. ज्याला जी जबाबदारी दिली ते पूर्ण करा. मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम बुलाने को.